नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम जून 2019 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला मग व्हिडिओ सुरुवात करूया। सूचना आहे, या पत्रिकेत 50 बहुनिवड प्रश्न दिलेले असून प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत। सर्व प्रश्न सोडवा। प्रश्न क्रमांक 1, विमर्शित स्तरावरील अध्यापन पर्याय आहे शिक्षण केंद्रीय आणि विषय केंद्रीय असते मात्र विद्यार्थी केंद्रीय नसते। शिक्षक केंद्रीय नसते मात्र विषय केंद्रीय आणि अध्ययनार्थी केंद्रीय असते। शिक्षक केंद्रीय असते मात्र विषय केंद्रीय आणि अध्ययनार्थी केंद्रीय नसते। शिक्षक केंद्रीय नसते तसे विषय केंद्रीय नसते मात्र अध्ययनार्थी केंद्रीय असते। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक डी, शिक्षक केंद्रीय नसते तसेच विषय केंद्रीय नसते मात्र अध्ययनार्थी केंद्रीय असते। प्रश्न क्रमांक 2, प्रौढ शिक्षणार्थी पर्याय आहे स्वाध्याय प्रेरित असतो, स्वयंप्रेरित असतो, कुटुंब प्रेरित असतो, समाज प्रेरित असतो। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक बी, स्वयंप्रेरित असतो। प्रश्न क्रमांक 3, मासिव ओपन ऑनलाईन कोर्सेस म्हणजे मोक्ष म्हणजे रिकामी जागा होय। पर्याय मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन। मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक निर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन। मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन। मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि शिक्षक केंद्रीय मुक्त स्वरूपाचे ऑफलाईन अध्ययन। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए, मोठ्या प्रमाणावरील मास सहभागासाठी आरेखित केलेले लवचिक आणि स्वनिर्देशित मुक्त स्वरूपाचे ऑनलाईन अध्ययन। प्रश्न क्रमांक 4, अध्यापनाच्या आधुनिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये रिकामी जागेचा समावेश होतो। पर्याय स्मार्ट बोर्ड्स, ग्रीन बोर्ड, तक्ते, नकाशे। तर याचा चुकत राहील पर्याय क्रमांक ए, स्मार्ट बोर्ड। प्रश्न क्रमांक 5, अंतर्गत मूल्यमापनाला खालीलपैकी काय लागू पडत नाही। पर्याय आहे अध्यापन आणि मूल्यमापन यांचे एकत्रित समीकरण, कौशल्य आणि क्षमता यांची तपासणी, समयकालिका आणि निरंतर कंटिन्युअस, केवळ संपादन चाचण्यांचा उपयोग। तर याचा चुकत आहे पर्याय क्रमांक डी, केवळ संपादक चाचण्यांचा उपयोग। प्रश्न क्रमांक 6, सत्य शोधण्यासाठीची संवाद पद्धती रिकामी जागा यांनी दिली। पर्याय आहे प्लेटो, सॉक्रेटिस, फोबेल, हर्बर्ट। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक बी, सॉक्रेटिस। प्रश्न क्रमांक 7, जर एक चल नामांकित श्रेणीवर नॉर्मल स्केल मोजले जात असेल आणि दुसरे चल आंतरक्षेत्रीय इंटरवल स्केल मोजले जात असेल तर योग्य संशोधन पद्धती रिकामी जागा ही असेल। पर्याय प्रायोगिक व्यक्ती अभ्यास पद्धती, तिर्यक छेदात्मक पद्धती, सहसंबंध पद्धती। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक ए, प्रायोगिक पद्धती। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणतेच चांगल्या परिकल्पनेचे हायपोथेसिसचे वैशिष्ट्ये नाही। पर्याय आहे तपासणी क्षमता, वस्तुनिष्ठता, गुंतागुंत, संबोध, स्पष्टता। तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक सी, गुंतागुंत। प्रश्न क्रमांक 9, जर वारंवारिता वितरणाचे मध्यमान आणि मध्यांक अनुक्रमे 20 व 22 असतील तर त्या वितरणाची बहुलक रिकामी जागा असेल। पर्याय 21, 16, 26, 11। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक सी, 26। प्रश्न क्रमांक 10, दुसऱ्यांचे संशोधन आवश्यक ते श्रेय न देता वापरणे यास रिकामी जागा म्हणतात। पर्याय आहे कॉपीराइट, वाङ्मयचौर्य, प्रकाशन, आत्महक्क। तर याचा चुकत असणारा पर्याय क्रमांक बी, वाङ्मयचौर्य। या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।